नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास चांगला चालूच असेल। 2 दिवसापूर्वीच 11 ऑक्टोबरची राज्यसेवा परीक्षा रद्द झालेली आहे। टेन्शन अजिबात घेऊ नका, काही दिवसानंतर ती एक्झाम होईल। मला बऱ्याच मुलांचे फोन आलेत की सर आता परीक्षा रद्द झालेली आहे 11 ऑक्टोबरची राज्यसेवा, जी पुढची एक्झाम होणार आहे राज्यसेवा किंवा कंबाईन, यासाठी करंट अफेअर या घटकाचं नेमकं काय वाचायला पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, 4 ऑक्टोबरला UPSC एक्झाम झालेली आहे। तुम्ही तिचा जर पेपर बघितला तर जवळपास 4 ऑक्टोबरच्या त्या पेपरमध्ये GS पेपरमध्ये जो करंट हा जो सब्जेक्ट आहे, त्या करंटच्या प्रश्नावर आधारित जे प्रश्न आलेले आहेत ते मॅक्झिमम 2019 ह्या वर्षाचे आहेत। त्यामुळं जी येणारी एक्झाम तुमची असेल, विशेषतः राज्यसेवा, ह्या राज्यसेवेला तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न मॅक्झिमम करंटवर आधारित 2019 ह्या वर्षातले तुम्हाला प्रश्न दिसतील। कंबाईनला मात्र तुम्हाला 2019 प्लस 2020मध्ये जे काही घडामोडी झालेल्या आहेत, विशेषतः कोरोना ह्या विषयी तुम्हाला प्रश्न राज्यसेवेपेक्षा जास्त प्रश्न कशावर येतील तर कंबाईनच्या एक्झाममध्ये तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही फोकस राज्यसेवा करत असताना मॅक्झिमम 2019 ह्या वर्षातील जे काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत। आता महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या आहेत तर तुम्हाला अधिक प्रश्न जे विचारले जातात, मग त्यामध्ये कोणते प्रश्न असतील, कोणत्या घटकावर, तर राष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान, पुरस्कार, क्रीडा घडामोडी, संमेलनं, दिनविशेष, आर्थिक घडामोडी, जे काय जवळपास जे काही 23 ते 24 घटक आहेत, त्या घटकाचे प्रश्न तुम्हाला विचारणार नाहीत। मग मॅक्झिमम नेहमी आत्तापर्यंत आपण राज्यसेवा किंवा कंबाईन जर पेपर जर बघितला तर मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत। पुरस्कारावर नेहमी प्रश्न विचारले जातात, क्रीडा घडामोडी प्रश्न नेहमी विचारले जातात, आंतरराष्ट्रीय घडामोडी जे आहेत, राष्ट्रीय घडामोडी व इतर जे घटक आहेत ते आपण बघणारच आहोत। तसं तुम्हाला मी वर्गामध्ये शिकवलेलंच आहे। तर करंट अफेअर याचा अभ्यास करत असताना तुम्ही डीपमध्ये स्टडी करणं गरजेचं आहे। डीपमध्ये म्हणजे काय नेमकं की तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे। आता उदाहरण काय, मी तुम्हाला पुरस्कार हा घटक शिकवला। आता पुरस्कार घटक शिकवत असताना तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका बघा, मागच्या प्रश्नपत्रिका कोणत्याही बघा, MPSCचे किंवा अदर एक्झाम, तर तुम्हाला करंटवर आधारित पुरस्कार या संदर्भामध्ये जे प्रश्न विचारतात, मग आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि प्रादेशिक पुरस्कार याचं फर्गेशन करणं गरजेचं आहे। मग आता अधिक प्रश्न विशेषतः राज्यसेवा आणि कंबाईनला जे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, तर आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर अधिक प्रश्न विचारलेले आहेत, त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार त्यानंतर प्रश्न विचारलेले आहेत, आणि त्यानंतर प्रादेशिक पुरस्कार प्रश्न विचारलेले आहेत। तर घटक कोणत्याही करंटचा घटक करत असताना तुम्ही मागच्या प्रश्नापत्र अभ्यास करून तुम्ही तिचा अभ्यास करणं गरजेचं आहे पुढच्या एक्झामसाठी। मग आता आपण एक एक घटक घेऊया जे की हमखास कोणत्या एक्झामला तुम्हाला राज्यसेवेला आणि प्लस येणाऱ्या कंबाईनला आणि ज्यांची अभियांत्रिकी MPSC एक्झाम आहे त्या एक्झामसाठी सुद्धा मग तुम्हाला साधारणपणे जे प्रश्न विचारले जातात पुरस्कार संदर्भामध्ये आपण सुरुवातीला बघूया आंतरराष्ट्रीय पुरस्कार जे आहेत। सुरुवातीला बघूया कोणकोणते आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला प्रश्न विचारले जातात। तर सुरुवातीला बघूया आपण पुरस्काराचा अभ्यास करत असताना सुरुवात होते बघा नोबेल पुरस्कार। आता 2020ला नुकतेच या ऑक्टोबर महिन्यामध्ये नोबेल पुरस्कार जाहीर झालेले आहेत, परंतु येणाऱ्या एक्झामसाठी जी राज्यसेवा आहे तुम्हाला त्यामध्ये प्रश्न विचारणार नाहीत। मग तुम्हाला प्रश्न विचारतील कोणते, तर 2019मध्ये जे नोबेल पुरस्कार तुम्हाला परीक्षेत त्या संदर्भात प्रश्न विचारण्याची शक्यता आहे। मग नोबेल पुरस्कार म्हटल्यानंतर तुम्हाला काय काय विचारतात, तर नोबेल पुरस्कारामध्ये अभ्यास करत असताना हे नेमके अल्फ्रेड नोबेल कोण आहे, म्हणजे नोबेल पुरस्कार संदर्भामध्ये प्राथमिक माहिती तुम्हाला प्रश्न विचारतात। त्यानंतर तुम्ही प्रश्नपत्रिका बघा बऱ्याच कोणत्या MPSCच्या, जेव्हा नोबेल पुरस्कार देण्यात आलेले आहेत तेव्हा तुम्हाला जी 6 क्षेत्र आहेत त्या 6 क्षेत्रातले ज्या जोड्या लावा, कोणाला कोणता देश कोण नोबेल पुरस्कार विजेते ते प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत, आणि भारताने नोबेल त्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत। मग आता आपण फक्त थोडक्यात आढावा घेऊया। 2019मध्ये
आंतरराष्ट्रीय पुरस्काराचा अभ्यास करत असताना आपण थोडक्यात अभ्यास करत असताना आपण बघूया की नोबेल पुरस्कार 2019ला कोणाला मिळालेला आहे. तर क्षेत्र शांतता इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद यांना मिळालेला आहे. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारतात की वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेमकं कोणत्या देशातील शास्त्रज्ञांना तो पुरस्कार मिळालेला आहे. तर वैद्यकीय शास्त्रामध्ये विल्यम केलिन अमेरिका, ग्रेग सेमेन्झा अमेरिका, पीटर रेडक्लिफ इंग्लंड. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला विल्यम केलिन अमेरिका, ग्रेग सेमेन्झा अमेरिका, पीटर रेडक्लिफ इंग्लंड ह्या तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला ते 3 शास्त्राचे माहिती असणं आवश्यक आहे. भौतिकशास्त्र त्याला पदार्थ विज्ञान असं म्हणतात. त्या क्षेत्रामध्ये जिम पीबल्स, देश कॅनडा. कोणता देश शास्त्रज्ञ? तर जिम पीबल्स कॅनडा. मिशेल मेयर देश कोणता आहे? स्वित्झर्लंड. आणि दिदियर क्वेलोझ देश कोणता आहे? स्वित्झर्लंड. म्हणजे 2 स्वित्झर्लंड देशाचे आणि 1 कॅनडा देशाचा त्यांना पदार्थ विज्ञान किंवा भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. रसायनशास्त्रामध्ये जॉन गुडइनफ देश जर्मनी. कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ आहे? जॉन गुडइनफ जर्मनी. एम स्टॅनले व्हिटिगॅम देश कोणता आहे? अमेरिका. आणि अकिरो ओशिनो देश जपान. म्हणजे एक जर्मनी, जपान आणि अमेरिका ह्या 3 देशाच्या शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य क्षेत्रामध्ये कोणाला मिळालेला आहे? ओल्गा तुकार्जुक यांना मिळालेला आहे. ते कोणत्या देशाचे आहेत? पोलंडच्या देशाचे आहेत. आणि पीटर हँडकी देश कोणता आहे? ऑस्ट्रिया. म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये कोणाला मिळालेला आहे? ओल्गा तुकार्जुक देश पोलंड, पीटर हँडकी देश ऑस्ट्रिया. अर्थशास्त्राचा अभिजित बॅनर्जी भारत वंशाचे अमेरिकन प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत ते. आणि इस्तर डिफ्लो त्यांची पत्नी कोण आहे? इस्तर डिफ्लो त्या मूळच्या फ्रान्सच्या आहेत, त्यांना मिळालेला आहे. आणि मायकल क्रेमर देश त्यांचा अमेरिका आहे. आणि बघा जेव्हा परीक्षेमध्ये कोणती परीक्षा करून बघा, जेव्हा भारतीयांना मिळालेला आहे. आता अभिजित बॅनर्जी हे मूळचे महाराष्ट्राचे आहेत, त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. आणि प्रामुख्यानं काय? साहित्य क्षेत्र किंवा अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्र अभिजित बॅनर्जी यांची नुकतीच एक लॉकडाऊन लागण्यापूर्वी एक एक्झाम झाली होती MPSCची. त्यात अभिजित बॅनर्जी यांची तुम्हाला साहित्य विचारली होती. अभिजित बॅनर्जींची साहित्य तुम्हाला विचारण्यात आली होती. मग साधारणपणे काय, अभिजित बॅनर्जीबद्दल तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यांचे साहित्य, ते मूळचे जन्म कुठं झाला काय नाही, माझ्या पुस्तकातून मी डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तसेच इस्तर डिफ्लो फ्रान्स आणि मायकल क्रेमेर अमेरिका यांची सुद्धा दिलेलं आहे. तुम्हाला ते वाचन करणं गरजेचं आहे. आणि साहित्य क्षेत्रामध्ये बघा ओल्गा तुकार्जुक आणि पीटर हँडकी यांचे साहित्य तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. म्हणजे नोबेल पुरस्काराचा अभ्यास करत असताना थोडक्यात मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. व थोडक्यात जर 2019चा आढावा घेतला तर नोबेल पुरस्कार नोकरीचे यावर आधारित प्रश्न विचारण्याची शक्यता आहे येणाऱ्या राज्यसेवेच्या एक्झाममध्ये किंवा येणाऱ्या कंबाईनमध्ये. मग तेव्हा मुलांना तुम्ही काय करा, या नोबेल पुरस्कारावर भर देणं आवश्यक आहे. त्यानंतर नोबेल पुरस्कारानंतर आणखी एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. तो कोणता आहे? मॅन बुकर पुरस्कार. आणि बघा मॅन बुकर पुरस्कार मी तुम्हाला क्लास घेत असताना डिटेलमध्ये शिकवलेला आहे. तर 2019मध्ये जे की आता मॅन बुकर पुरस्कार 2 प्रकारचे आहेत. तर एक मॅन बुकर पुरस्कार, त्यानंतर मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज फॉर फिक्शन. याच्यासाठी हा पुरस्कार म्हणजे काय, आता दोन्ही फरक काय. हा मॅन बुकर पुरस्कार जो आहे तो कोणाला जातो? इंग्रजी साहित्य क्षेत्रातील जे राष्ट्रकुल संघटने सदस्य राष्ट्र आहेत त्यांना उत्कृष्ट इंग्रजी साहित्यासाठी पुरस्कार दिला जातो. आणि मॅन बुकर पुरस्कार काय आहे? मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज फॉर फिक्शन अनुवाद
कोणत्याही भाषेतील कोणत्याही भाषा असो, जगातील कोणतीही भाषा असो, त्या भाषेतील इंग्रजीमध्ये जे साहित्य इंग्रजी साहित्यामध्ये अनुवाद केला जातो त्याला काय म्हणतात, त्या साहित्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला जातो त्याला हा मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइज ऑफ फिक्शन हा पुरस्कार दिला जातो. आपण डिटेलमध्ये बघितलेले मग थोडक्यात आढावा घेऊया की 2019मध्ये मॅन बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. मार्गारेट ॲटवूड कॅनडा यांना मिळालेला आहे. बर्नार्डिन एव्हरिस्टो ब्रिटनच्या लेखिका आहेत, यांना पुरस्कार मिळाला 2019मध्ये. 2019मध्ये मॅन बुकर पुरस्कार 2019चा कोणाला मिळालेला आहे, त्याचं नाव काय, मार्गारेट ॲटवूड देश कॅनडाचा, बर्नार्डिन एव्हरिस्टो देश ब्रिटन. आता ॲटवूड ज्या मार्गारेट ॲटवूड आहेत त्यांना कोणत्या कादंबरीसाठी मिळालेला आहे, द टेस्टामेंट कादंबरीसाठी. द टेस्टामेंट कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि त्या आत्तापर्यंत मॅन बुकर पुरस्कार मिळणाऱ्या सर्वाधिक वयोवृद्ध महिला लेखिका आहेत. त्यांचं वय 79 आहे. किती वय, 79, 79 वय, 79 वर्ष त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि मार्गारेट ॲटवूड 2 वेळेस मॅन बुकर पुरस्कार मिळणाऱ्या जगातील दुसऱ्या महिला आहेत. त्यांना 2 वेळेस मॅन बुकर पुरस्कार मिळालेला आहे. आता 2019ला मिळालेला आहे. यापूर्वी त्यांना मिळालेला आहे. कधी, 2000मध्ये मिळालेला आहे. तर द ब्लाइंड असासिनसाठी 2000मध्ये त्यांना पहिल्यांदा मॅन पुरस्कार मिळाला आहे. आणि दुसऱ्यांदा 2019मध्ये द टेस्टामेंट कादंबरीसाठी पुरस्कार मिळालेला आहे. मी तुम्हाला म्हटलं मॅन बुकर पुरस्कार मिळणाऱ्या त्या जगातील दुसऱ्या महिला आहेत. तर पहिल्या महिला कोण आहेत, तर ब्रिटनच्या आहेत. आणि त्यांचं नाव आहे हिलरी मेंटेल, मूळच्या ब्रिटनच्या आहेत. आणि त्यांना 2009 आणि 2012मध्ये मॅन बुकर पुरस्कार गौरवण्यात आले होते, 2009-2012मध्ये. आणि मार्गारेट ॲटवूड ह्या मॅन बुकर पुरस्कार मिळणाऱ्या जगातील 17व्या महिला लेखिका आहेत. कितव्या आहेत, 17व्या महिला लेखिका आहेत. त्यानंतर ज्या दुसऱ्या लेखिका आहेत ज्यांना मॅन पुरस्कार मिळालेला आहे, बर्नार्डिन एव्हरिस्टो ह्या मॅन बुकर पुरस्कार मिळणाऱ्या कितव्या महिला आहेत, 18व्या महिला आहेत. कितव्या महिला आहेत, तर 18व्या महिला आहेत. कितव्या, तर 18व्या महिला त्या आहेत. त्याने कोणती कादंबरी आहे, गर्ल वुमन अदर. कोणती कादंबरी, कादंबरीचं नाव काय, गर्ल वुमन आणि अदर. ही जी कादंबरी आहे त्या कादंबरीला मॅन बुकर पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्या पहिल्या कृष्णवेणी महिला लेखिका आहेत की ज्यांना हा मॅन बुकर पुरस्कार मिळालेला आहे. पहिल्या कृष्णवर्णीय महिला लेखिका आहेत. त्यांचं नाव काय, बर्नार्डिन एव्हरिस्टो. हा मॅन बुकर पुरस्कार मिळणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. अशा तऱ्हेने हे मॅन बुकर पुरस्कार 2019 तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइज फॉर फिक्शन, म्हणजे जगातील कोणत्याही भाषेतील इंग्रजीमध्ये अनुवाद होणाऱ्या, ज्यांचा अनुवाद झालेले त्या लेखिका, ज्याने अनुवाद केलेला आहे त्या लेखिका, ह्या दोघांनाही मिळून हा म्हणजे दोघांनाही पुरस्कार दिला जातो. ती पुरस्कार रक्कम दिला जाते. मग आता 2019चा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, जोखा अलार्थी. नाव लक्षात ठेवा, जोखा अलार्थी यांना मिळालेला आहे. जोखा अलार्थी ह्या मूळच्या ओमानच्या आहेत. आणि त्या पहिल्या अरबी लेखिका आहेत. म्हणजे कोणता, मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइज फॉर फिक्शन हा पुरस्कार मिळवणाऱ्या जोखा अलार्थी मूळच्या ओमानच्या आहेत. ओमान अरबी देश आहे आणि अरबी लेखिका आहेत त्या पहिल्या हा पुरस्कार मिळवणाऱ्या. आणि मग आता काय, त्यांचं कोणतं साहित्य आहे, त्यांचा अनुवाद झाला, त्यांचं साहित्य अरबीमध्ये होतं. ते कोणती अरबी कादंबरी आहे त्यांचा अनुवाद झालेला आहे. बघा त्या कादंबरीचं नाव काय, सैदत्त अल कोमर हे अरबी साहित्य. त्या साहित्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला. अनुवाद कोणी केला, मर्लिन बूथ यांनी. अमेरिकन लेखक कोण आहे, मर्लिन बूथ यांनी केलेला आहे.
आणि कशामध्ये केलेला आहे? सेलेस्टियल बॉडीज. सेलेस्टियल बॉडीज कोणती कादंबरी आहे? तर सेलेस्टियल बॉडीज. या कादंबरीला मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइज फॉर फिक्शन हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे साधारणपणे काय तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. आणि पुस्तकानं खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे की नेमकं हे पुरं स्वरूप काय असतं काय नाही ते तुम्ही त्याचं वाचन करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा रॅमंड मॅगसेसे पुरस्कार 2019. मग रॅमंड मॅगसेसे पुरस्कार जेव्हा जेव्हा भारतीयांना मिळालेला आहे फिलिपाईन्स देशाकडून दिला जातो. मग आता रॅमंड मॅगसेसे 2019चा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर ते एक भारतीय आहे. 2019चा पुरस्कार त्यांचं नाव काय आहे? रवीश कुमार. मूळचे बिहारचे आहेत. रवीश कुमार कोण आहेत? ते एका वृत्तवाहिनीचे पत्रकार आहेत. ती वृत्तवाहिनी कोणती आहे? NDTV. NDTV ह्या वृत्तवाहिनीचे ते पत्रकार आहेत. त्यांनी काय केलं? त्या वृत्तवाहिनीमधून त्यांनी काही जे प्रसिद्ध त्यांचे कार्यक्रम आहेत, रवीश रिपोर्ट, हम लोग आणि प्राईम टाईम हे त्यांचे प्रसिद्ध कार्यक्रम आहेत. कोणते कार्यक्रम? रवीश रिपोर्ट, हम लोग, प्राईम टाईम हे त्यांचे कार्यक्रम आहेत. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न जगासमोर मांडले ना. त्यांच्या पत्रकारितेचा गौरव करण्यात आला आणि गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना रॅमंड मॅगसेसे पुरस्कार देण्यात आलेला आहे पत्रकारिते क्षेत्रामध्ये. ते रॅमंड पुरस्कार मिळवणारे कितवे भारतीय आहेत? 6वे भारतीय आहेत. कितवे? 6वे भारतीय आहेत. आणि 1961 मध्ये अमिताभ चौधरी हे पहिले भारतीय पत्रकारितेमध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. अशा तऱ्हेनं काय तुम्हाला रॅमंड मॅगसेसे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा नोबेल, त्यानंतर मॅन बुकर, त्यानंतर रॅमंड मॅगसेसे. त्यानंतर आणखी एक पुरस्कार जो आहे आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये दिला जातो तो आहे पुरस्कार पुलित्झर पुरस्कार. आता पुलित्झर पुरस्कार जो आहे तो अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामार्फत 1917 पासून हा पुरस्कार जातो. जोसेफ पुलित्झर हे प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार आणि त्यांच्या नावे कोणत्या क्षेत्रामध्ये? एक पत्रकारिता, संगीत क्षेत्र आणि त्यानंतर साहित्य क्षेत्र, ह्या 3 क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो. मग आता 2019चा पत्रकारितेमध्ये त्या क्षेत्रासाठी पुन्हा मिळालेला आहे. कोणते वृत्तपत्र? न्यूयॉर्क टाइम्स द वॉल स्ट्रीट. न्यूयॉर्क टाइम्स द वॉल स्ट्रीट ह्या पत्रक्षेत्रामध्ये मिळालेला आहे. संगीत क्षेत्रामध्ये प्रिझम अल्बमला मिळालेला आहे. आहे. आणि साहित्य क्षेत्रामध्ये कोणाला? द न्यू निग्रो द लाईफ अलेन लॉकी ह्या पुस्तकाचं नाव काय आहे? द न्यू निग्रो द लाईफ अलेन लॉकी. कोण आहे लेखक? त्याला मिळालेला आहे जेफ्री स्टीवर्ट याला पुरस्कार देण्यात आलेला आहे. साधारणपणे काय पुलित्झर पुरस्कार त्या संदर्भात तुम्हाला प्रश्न येऊन गेलेले आहेत, तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर तुम्हाला परिषद प्रश्न विचारतात बघा. ऑस्कर 2019. आता 2019 मध्ये ऑस्कर जे आहेत ते कोणाला मिळालेलं आहे? आता ऑस्कर म्हणल्यानंतर तुम्हाला 2019 ऑस्कर 2020चे मिळालेले आहेत, पण 2019 मध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. आता 19 मध्ये आता ऑस्कर म्हणल्यानंतर काय काय प्रश्न विचारतात? भारत व ऑस्करची प्राथमिक माहिती. आता ऑस्कर अवॉर्ड जवळपास 24 कॅटेगरीसाठी दिला जातो. किती कॅटेगरी? 24 कॅटेगरीसाठी. पण तुम्हाला 5 ते 6 कॅटेगरी आहेत, त्या संदर्भात प्रश्न विचारतात तुम्हाला. मग आता कोणते? त्यामध्ये जोडायला प्रश्न विचारतात. त्यामध्ये काय उदाहरण काय? उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, त्यानंतर उत्कृष्ट परदेशी चित्रपट. जेव्हा जेव्हा भारतीयांना मिळालेला आहे ऑस्कर अवॉर्ड, मग त्या संदर्भात प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. मग आता आपण थोडक्यात बघूया ऑस्कर अवॉर्ड 2019. उत्कृष्ट चित्रपट ग्रीन बुक.
कोणता चित्रपट उत्कृष्ट चित्रपट 2019चा? ग्रीन बुक. उत्कृष्ट दिग्दर्शक त्याचं नाव काय? अल्फॉन्सो क्युरॉन, रोमा. उत्कृष्ट दिग्दर्शक अल्फॉन्सो क्युरॉन, रोमा. चित्रपट कोणता आहे? रोमा. उत्कृष्ट अभिनेता रामी मलेक. चित्रपट कोणता आहे? बोहेमियन राप्सोडी. उत्कृष्ट अभिनेत्री ऑलिव्हिया कोलमन. चित्रपट कोणता आहे? द फेवरिट. सहाय्यक अभिनेत्री उत्कृष्ट रेजिना किंग. कोणता चित्रपट? इफ बीन स्ट्रीट कुड टॉक. त्यानंतर उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता मेहरशाला अली. चित्रपट ग्रीन बुक. आणि उत्कृष्ट परिचित्रपट रोमा. देश कोणता आहे? मेक्सिको. उत्कृष्ट परिचित्रपट कोणता आहे? रोमा, मेक्सिको. साधारणपणे काय हे तुम्हाला महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये सुरुवातीला काय म्हणतात? नोबेल, त्यानंतर मॅन बुकर, रॅमन मॅगसेसे, पुलिझर, ऑस्कर हे काही महत्त्वाचे आपण बघितलेले आहेत. आणखी काय आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कार बघूया.